होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची मागणी आहे। पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे, नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही। हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेले, कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय। म्हणजे इतरत्र ते जे जिंकलेत मोदी शहा अगदी वाराणसी बिराणसी त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं, तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे। आणि दुसरा महत्त्वाचा, सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायकात, म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नालायकात। तर हे सगळं एका दगडात आशिष शेलारांनी अनेक पक्षी मारलेले आहेत, त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतोय। या माध्यमातून हिंदू मुस्लिम करण्याचा एक प्रयत्न होतोय का? नाही, तो त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे। जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे आलेले आहेत। आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना, हे सगळे आहे। म्हणजे इथलंच आहे, वडिलांचे नाव गोविंद शंकर माने, मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान, हे आम्ही दिलेलं आहे ना। आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले, हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले। पण परत आशिष शेलार यांचं मी कौतुक करतो की काहीतरी नक्की बिनसलेलं आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवून दाखवलेले आहे, ते सप्रमाण दाखवलेलं आहे। म्हणजे आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली त्याला तरी जागा, परत त्यांचं कौतुक करतो। देवेंद्र फडणवीस सारखं म्हणतात की 2012लाच आपण मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करा, पुनर्रचना करा, ही आपली न्यायालयात याचिका आहे आणि तेव्हापासून आपण वारंवार मागणी करतो। आशिष शेलारांनी ते आज म्हटलेलं आहे, होत का नाहीये, आम्ही सतत मागणी करतो। असं कुठे माझ्या तरी ऐकण्यात आलेलं नाहीये। त्यांचा जसा आम्ही मोर्चा काढला तसा त्यांचा कुठलाही मोर्चा मी बघितलेला नाहीये। ते कधी निवडणूक आयुक्तांना जाऊन भेटलेत असंही आम्ही बघितलेलं नाहीये। ज्याप्रमाणे आम्ही चोकलिंगम साहेबांना भेटलो, वाघमारे साहेबांना भेटलो, तसे ते कुठे भेटलेले नाहीयेत। आमची लोक आता ज्ञानेश कुमारना जाऊन भेटतायत, तसे ते कुठे भेटलेले नाहीयेत। आम्ही आता ह्याच्याबद्दल मी काल परवा म्हटलेले की आम्ही कोर्टाचे दरवाजे सुद्धा एक ठोठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार आहोत। न्याय मिळाला तर मिळाला। त्यांचं म्हणणं आहे की वोटर लिस्ट जी आहे ही अशुद्ध असता कामा नये, याच्याशी आम्ही सहमत आहोत, परंतु त्याच्यामुळे भाजप जिंकली हे तुम्ही सिद्ध करा, हे तुम्ही आव्हान देता। जर नसेल ना तर मग तुम्ही आमच्याबरोबर या ना निवडणूक आयोगाकडे। तुम्हाला पण आम्ही जेव्हा निवडणूक आयुक्तांकडे जायचं होतं तेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षाला सुद्धा आमंत्रण दिलं होतं देवेंद्र फडणवीसांना, यायला पाहिजे होते ते। जेव्हा बाकीचे सगळे एक येतात आणि एक व्यक्ती येत नाही, याचा अर्थ असा लावला तर गैर काय की मग फायदा तुम्ही घेतलात। आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होतं। जर ते एवढे वर्ष मागणी करतायत तर त्या दिवशी त्यांच्याकडनं कोणतरी यायला पाहिजे होतं।